आणि आता पाहणार आहोत सविस्तर मुलुक महाराष्ट्र। तर मुलुक महाराष्ट्राच्या अगदी सुरुवातीलाच मोठी आणि महत्त्वाची बातमी पाहणार आहोत, ती म्हणजे 6 जिल्ह्यांचं पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर मात्र थेटपणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करण्यात आलेली होती। मात्र 6 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा पदभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारताच विरोधकांनी त्यांच्यावरती टीका केलेली होती। पण फडणवीसांच्या त्यांच्या कामातून विरोधकांना चांगलंच उत्तर दिलंय। 3 दिवसात 3 जिल्ह्यांच्या आढावा बैठका घेऊन त्यांनी विरोधकांना उत्तर दिलंय। फडणवीस 6 जिल्ह्यांचं पालकमंत्री पद कसं सांभाळणार अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलेली होती आणि फडणवीसांनी विरोधकांच्या टीकेला त्यांच्या कामातूनच उत्तर दिलेलं आहे। तर एकंदरीत आतापर्यंत कशा प्रकारे ही संपूर्ण जबाबदारी ते पेलतायत यावरती एक नजर टाकणार आहोत। तर माओवादीग्रस्त भागात पोलिसांच्या वाढीव पगाराचा मुद्दा ते सोडवणार आहेत। गडचिरोलीमध्ये त्यांनी ही घोषणा केली। कोनसरी प्रकल्पाला गती देण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे। फडणवीस जोरदार आणि काम दमदार, कारण मेडीगड्डा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विशेष पॅकेजही ते देणार आहेत। गडचिरोलीत केलेल्या घोषणा आपण यावेळेला पाहिल्या। त्यानंतर वर्ध्यातल्या काही घोषणा महत्त्वाच्या होत्या। वर्ध्यामध्ये त्यांनी शेतीच्या फीडरचे सोलरायझेशन हा मुद्दा उपस्थित केला। विजेचा प्रश्न त्यामुळे सुटणार असल्याचं देखील वर्ध्यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले। तर 283 कोटींच्या विकास कामांचा आढावा देखील त्यांनी घेतलेला आहे। वर्ध्यानंतर वळूयात आपण भंडाऱ्याकडे, आणि भंडाऱ्यामध्ये नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, तर धानाला बोनस देण्याबाबत नियोजन केलं जाणार आहे। वैनगंगा नदीवरती पर्यटन विकासाला चालना देखील दिली जाईल। तर जिल्हा रुग्णालयाचा आढावा देखील भंडाऱ्यात गेल्यानंतर त्यांनी घेतलेला आहे। तर 6 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विरोधकांनी कितीही टीका केलेली असली तरी देखील आपण कशा प्रकारे दमदार ही कामगिरी पेलू शकतो याचं उदाहरणच देवेंद्र फडणवीसांनी घालून दिलंय। कशा प्रकारे पाहूयात आमच्या या रिपोर्टमध्ये। पालकमंत्री फडणवीसांचा बैठकांचा धडाका। तीन दिवसात 3 जिल्ह्यांचा आढावा। विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर। 6 जिल्ह्याला एक पालकमंत्री, म्हणजे त्याला आपण ते एक लहान पोरांचं किंवा एक स्पायडरमॅन जसा राहायचा तो, अशा पद्धतीचं आज पालकमंत्री होत असेल तर कुठल्या जिल्ह्याला नाही मिळणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 6 जिल्ह्यांचं पालकमंत्री पद आहे। फडणवीस यांना 6 जिल्ह्यांचं पालकमंत्री पद कसं झेपेल असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता। विरोधकांच्या या टीकेला फडणवीस यांनी त्यांच्या कामानंच उत्तर दिलंय। फडणवीस यांनी पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांच्या सुपरफास्ट बैठका घ्यायला सुरुवात केली आहे। अवघ्या 3 दिवसात त्यांनी 3 जिल्ह्यांच्या विकास कामांचा आढावा घेतला। 1 ऑक्टोबरला फडणवीस यांनी गडचिरोलीचा दौरा केला। 2 ऑक्टोबरला फडणवीस यांनी वर्ध्यातल्या विकास कामांचा आढावा घेतला आणि त्यानंतर त्यांनी वर्ध्यातच मुक्काम केला। अजित पवारांसारख्या बँका आणि कारखाने काहीच नसल्यानं फडणवीस 18 तास जनतेसाठी काम करत असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। 6 ते 8 जिल्हे सांभाळू शकतात। देवेंद्रचं पूर्ण महाराष्ट्र सांभाळलाय, त्यामुळे त्यांच्या क्षमतेबद्दल नाना पटोलेंनी बोलावे हे सूर्यासमोर दिवा दाखवण्यासारखं आहे। फडणवीस यांनी कामातून उत्तर दिलंय। आता अजित पवारांनी सुद्धा स्वतःही असंच काम करावं असा टोला भाजपनं लगावलाय। विरोधकांच्या तोंडाला तोंड देण्यापेक्षा त्या जिल्ह्यात जाऊन तिथल्या समस्यांना तोंड देत विकासाला गती दिले, हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कामाची पद्धत। मला वाटतं आता तरी अजितदादांनी त्यांची क्षमता अधोरेखित करावी अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। फडणवीस जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा विरोधकांची बोलती बंद होते। यावेळीही त्यांनी घेतलेल्या धडाकेबाज बैठकांमधून त्यांच्या कामाचं कौतुक तर झालंच, शिवाय विरोधकांच्या टीकेच्या तोफा सुद्धा थंडगार झालेत। रुचा कानोलकरसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।
तर त्यानंतर आता चर्चा सुरू झालेली ती म्हणजे नरेंद्र भोंडेकर यांच्या संदर्भातली, कारण शिंदे गटाचे असलेले शिंदे समर्थक आमदार नरेंद्र भोंडेकर हे देखील आता देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने बोलताना दिसून आले. कारण देवेंद्र फडणवीसांच्या पालकमंत्री पदावरून टीका करणाऱ्या विरोधकांना शिंदे समर्थक असलेले आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीही प्रत्युत्तर दिलं. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सुपरमॅन किंवा स्पायडरमॅन पेक्षा कमी नाही आहेत असा टोला त्यांनी नाना पटोलेंना लगावलाय. आज जिल्ह्याला एक पालकमंत्री, म्हणजे त्याला आपण ते एक लहान पोरांचं किंवा एक स्पायडरमॅन जसा राहायचा तो, अशा पद्धतीचं आज पालकमंत्री होत असेल तर कुठल्या जिल्ह्याला नाही मिळणार आणि काय करणार, किती वेळ देणार पालकमंत्री, हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय स्पायडरमॅन किंवा सुपरमॅनपेक्षा काही कमी काम करत नाहीत. मागच्या गव्हर्नमेंटमध्ये जर चांगले काम झाले असते, पालकमंत्र्याकडून चांगले निर्णय झाले असते, तर आज एवढी काम करायची गरज पडली नाही. म्हणून त्यांना पण वाटत असेल मागच्या मंत्र्यांनी पाहिजे तेवढं काम केलं नाही, म्हणून हे स्पायडरमॅन. आपण याला निगेटिव्ह बघण्यापेक्षा पॉझिटिव्ह जर बघितलं तर त्यांनी खरंच दिलं का त्याचं काम चांगलं आहे, म्हणून त्यांनी स्पायडरमॅनची उपमा दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांचा दसरा मेळावा यंदा मुंबईतल्या बीकेसी मैदानावरती पार पडणार आहे. आणि बीकेसी मैदानावरती हा मेळावा पार पडण्यापूर्वी आता नवा टीझर देखील लॉन्च केला गेलेला आहे. या टीझरमध्ये आतापर्यंत पूर्वीचे असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार निशाणा साधण्यात आलेला आहे. उद्धव ठाकरेंच्या ठेवणीतल्या शब्दांची टीझरमधून खिल्ली उडवण्यात आलेली आहे. ठाकरेंच्या टीकेची धार बोथट करण्याचा प्रयत्न शिंदे समर्थकांच्या टीझरमधून करण्यात आलेला आहे. तर शिंदे समर्थक गट हा केवळ या टीझर पुरती थांबलेला नाहीये, तर त्यांनी एक निमंत्रण पत्रिका देखील तयार केलेली आहे. या निमंत्रण पत्रिकेच्या माध्यमातून देखील दसरा मेळाव्याची झलक आपल्याला सगळ्यांना पाहता येणार आहे. कारण या निमंत्रण पत्रिकेच्या माध्यमातून अनेकांना अशाच प्रकारे दसरा मेळाव्यासंदर्भातलं निमंत्रण दिलं गेलं आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं शिंदे गटाकडून निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यात हिंदवी तोफ बंधमुक्त होऊन पुन्हा धडाडणार, तसंच गेली अनेक दशकं देशाला पोखरून काढणारी स्वार्थी प्रवृत्ती उपटून टाकण्याची खरी सुरुवात या मेळाव्यातून होणार. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार हीच परंपरा मानणाऱ्या कट्टर शिवसैनिकांचा मेळावा यावर्षी बीकेसी मैदान वांद्रे मुंबई इथे संपन्न होणार आहे, अशी निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर उद्धव ठाकरे यांचा देखील दसरा मेळावा यंदा मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावरती पार पडताना दिसेल. मात्र त्याच पार्श्वभूमीवरती आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील तोफ डागलेली असून दसरा मेळावा नसून टोमणे सभा असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे. उद्धव ठाकरेंची टोमणे सभा बंद झाली नाही तर जेवढे सदस्य त्यांच्याकडे आहेत तेही त्यांचा पक्ष सोडून जातील आणि त्यानंतर आपले कुटुंब आणि आपली जबाबदारीच शिल्लक राहणार असल्याचं देखील त्यांनी बोलून दाखवलं. उद्धव ठाकरेजीकडे तर मी खूप जबाबदारी सांगतो, त्यांनी टोमणे सभा बंद नाही केल्या, टोमणे सभा बंद नाही केल्या आणि टोमणे त्याने बंद केले नाही आणि डेव्हलपमेंट महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटचा विचार केला नाही तर जे काही शिल्लक आहे तेही जातील आणि त्या बॅनरवर पोस्टरवर आपलं कुटुंब आपली जबाबदारी हम दो हमारे दो एवढंच राहील, बाकी कोणी राहणार नाही. तर आता बातमी आहे ती म्हणजे धनुष्यबाणासंदर्भातली. कारण अंधेरी या ठिकाणी पोटनिवडणुकी संदर्भामध्ये ज्यावेळेला घोषणा करण्यात आली त्यावरून आता नवा वाद त्या ठिकाणी आपल्याला सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. मात्र 14 ऑक्टोबरला अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. उद्धव ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली गेलेली आहे. तर शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे 11 मे 2022 रोजी दुबईमध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालेलं होतं. तर शिंदे गटाकडून ही जागा आपल्याकडे घेतल्यानंतर आता भाजप निवडणूक प्रचारासाठी सज्ज झालेली आहे. भाजपकडून मुरजी पटेल हे रिंगणात उतरणार आहेत. दरम्यान पोटनिवडणूक जाहीर झाल्यामुळे वादात सापडलेले धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाकडून लढणाऱ्या ऋतुजा लटकेंना मिळणार का याचीच चर्चा आता सुरू झाली आहे.
धनुष्यबाण चिन्हावरती बंडखोरी केलेल्या शिंदे गटाकडूनही हक्क सांगण्यात आलाय आणि याचा वाद सध्या निवडणूक आयोगाच्या दारात गेलेला आहे आणि त्यामुळे येऊ घातलेल्या पोटनिवडणुकीआधी निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हाबाबत काय निर्णय घेणार हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेना उद्धव साहेबांची शिवसेना 1001% ती निवडणूक लढवणार आणि जिंकून दाखवणारच. निवडणूक जाहीर झालेली आहे. आमचे सन्माननीय अनिल देसाई हे दिल्ली या निवडणूक आयोगाच्या कडचं काम पाहत आहेत. त्या ठिकाणी शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडली गेलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे शिवसेनेची बाजू कोणत्याही परिस्थितीमध्ये तकलादू नाही आहे, तर ती सर्व क्रायटेरियामध्ये 100% बसणारी आहे. अंधेरीतल्या पोटनिवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीच्या पक्षाची भूमिका ही आहे की तिचा शिवसेना सहकार्य करेल. शिवसेना दुसरं काय करणार, त्यांच्याकडे उमेदवार कुठे आहे? सगळे उमेदवार लोकप्रतिनिधी आले शिंदेकडे, त्यामुळे कोण राहिला नाही. आता भावनिकतेचा विचार करून लढवायचं म्हणतात, पण लोक सुज्ञ आहेत, भावनिकतेवर मतदान करणार नाहीत, तर विकासाला मतदान करणार, प्रगतीला मतदान करणार, कायदा सुव्यवस्था जे सरकार ठेवू शकतं अशा सरकारच्या पक्षाला मतदान करणार. दसरा मेळाव्यावरून सध्या राज्यामध्ये राजकारण चांगलंच रंगलेलं असताना दुसरीकडे दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेला काँग्रेसने यापूर्वी आपला पाठिंबा दर्शवलेला होता, तर आता काँग्रेस पाठोपाठ दुसरीकडे राष्ट्रवादीनेही दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला पाठिंबा दर्शवलाय. मातोश्रीबाहेर राष्ट्रवादीकडून बॅनर लावण्यात आलेले आहेत. एक संघटना एक विचार एक मैदान, शिवसेनेचा दसरा मेळावा, परंपरा अखंड राहू द्या अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत आणि यावरून ठाकरे आणि शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडतायत. त्यात बाळासाहेबांचा वारसा उद्धवजींनी 2017 ते 2020 यांनाही त्याच्यात सगळी पदं मिळाली, ते चालवत होते. अचानक साक्षात्कार झाला, तो वारसा चालणार नाही, माझा बाप तो माझाच, पण तुझा बाप पण माझाच, हा जो काही साक्षात्कार झालाय, त्यामुळे प्रत्येकाला वाटतंय की अशा पद्धतीने उद्धवजींच्या बाळासाहेबांच्या दिलेल्या संस्काराला कोणी हेटाळणी करता का म्हणे. शिवसेना पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षानं घेरलेलं आहे आणि आम्ही जे पूर्वीपासून सांगत होतो की महाराष्ट्रामध्ये जी काही गर्दी जमते ती राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आधिपत्याखालचीच जमते, याचा पुरावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज मुंबईकरांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला आहे. आजपर्यंत कधीही इतिहासामध्ये काँग्रेस पक्षानं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शिवसेनेच्या मेळाव्याला शुभेच्छा दिलेल्या नव्हत्या आणि शिवसेनेची टॅगलाईन करून ते शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर रविवारी साताऱ्यातील एका कार्यक्रमामध्ये अजित पवार यांनी सरकारी अधिकाऱ्यांना थेटपणे इशारा दिलेला होता आणि त्यांनी त्यावेळी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आत्ता उमटू लागलेले आहेत. मात्र साताऱ्यामध्ये अजित पवार नेमकं काय म्हणाले आणि काय नेमका झालेला आहे वाद, पाहूयात याच संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट. कुणाच्याही दबावाला बळी पडू नका, आम्ही सत्तेत कधी येऊ कळणार पण नाही. अजित पवारांचा नेमका रोख सरकारकडे. राज्यात नवीन सरकार आल्यानं मवियाला सत्तेबाहेर जावं लागलं होतं. तेव्हापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्यानं आरोप प्रत्यारोप सुरू आहे. रविवारी एका कार्यक्रमात अजित पवारांनी थेट सरकारी अधिकाऱ्यांनाच इशारा दिलाय. सत्तेचा माज करू नका, जाणीवपूर्वक त्रास देणं बंद करा, आम्ही कधी सत्तेत आलो हे कळणार सुद्धा नाही, असं वक्तव्य करताना सरकारी अधिकाऱ्यांसह अप्रत्यक्षपणे सरकारवरच अजित पवारांचा रोख होता, याची चर्चा सध्या रंगली आहे. अधिकाऱ्यांनो, सगळ्या कर्मचाऱ्यांनो, राज्य सरकारच्या कुणाच्या दबावाला बळी पडून कारण नसताना चुकीचे काम करण्याचा प्रयत्न करू नका. दिवस बदलत असतात, कधी परत आम्ही तिथे येऊन बसून काढणार पण नाही. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील अजितदादांच्या या वक्तव्यानंतर त्यांना चोख प्रत्युत्तर देत टोला हाणलाय. त्यांना ही भीती आहे की आता त्यांचे कार्यकर्ते जहाज बुडतंय पाहून उड्या मारून मारून दुसऱ्या जहाजामध्ये जातील, म्हणून कार्यकर्त्यांना दिलासा देण्याकरता त्यांनी केलेलं वक्तव्य आहे. असं वक्तव्य करत असतात, ठीक आहे. एकंदरीतच राज्यात सध्याच्या घडीला एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण सुरू असून
त्यासाठी प्रत्येक पक्षाचा नेता एकही संधी सोडायला तयार नाही. मग तो शिवसेना असो की शिंदे गट असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो वा भाजप. मात्र या कुरघोडीच्या राजकारणाचा सर्वसामान्य जनतेला फटका बसू नये इतकीच माफक अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत आणि त्यांच्याच बाबतीमध्ये आता गिरीश महाजन यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटामध्ये करण्यात आलेले दावे मात्र एकनाथ खडसे यांनी खोडून काढलेले आहेत. मात्र गिरीश महाजन यांनी केलेला नेमका गौप्यस्फोट कुठला आणि त्यावरून राजकारण का तापलंय पाहूयात त्या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट. एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून 2 वर्ष उलटली आहेत. या 2 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना विधान परिषदेवर पाठवलं. मात्र एकनाथ खडसेंचं मन अजूनही भाजपमध्ये अडकलेलं असावं असं गिरीश महाजनांच्या गौप्यस्फोटावरून दिसून येतं. फडणवीसांच्या कानात खडसेंनी एकदा भेटून मिटवून टाकू असं बोलल्याचा दावा महाजनांनी केला, तर खडसेंनी महाजनांचा दावा खोडून काढला. नाशिकला ज्यावेळेला कार्यक्रम होता मानभाव पंथाचा दरम्यानचा, त्यावेळेला भाषण झाल्यावर खडसे साहेब देवेंद्रजी आले, माझ्याजवळ मी बाजूला बसलो होतो, माझ्याजवळ आले. त्यावेळेला ते म्हणले की एकदा आपण बसू, हे मिटवून टाका, जाऊ द्या, असं त्यांनी आम्हाला म्हटलं. मिटून टाका वगैरे असा प्रकार मी काही बोललोच नाही. फक्त देवेंद्र फडणवीसांचे बोलत असताना त्यांना म्हटलं की मला तुम्हाला भेटायचं आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं ठीक आहे, मी पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला कळवतो. आणि तेवढाच विषय फक्त त्या ठिकाणी झाला. मिटवणं वगैरे हा तर विषय झाला आणि काय मिटवायचं हे अजूनही माझ्यासमोर आहे. एकनाथ खडसेंच्या घर वापसीच्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटील यांनी हा विषय सोपा नसल्याचं सांगितलं. नाथाभाऊंचं जाणं हे आम्हाला सगळ्यांना दुःखदायकच होतं. नाथाभाऊंचं येणं हा इतका सोपा विषय असं मला वाटत नाही. मी भाबडा राजकारणी नाही, कारण ऑलरेडी ते गेले आहे, तिथे त्यांना आमदार केलं आहे. म्हणजे मग ज्या कारणाने ते गेले ती सगळी बसून चर्चा. त्यामुळे इतक्या घाईने त्यावर अपुऱ्या माहितीच्या आधारे मी काही मत व्यक्त करणं बरोबर नाही. गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट, त्यानंतर चंद्रकांत पाटलांची स्पष्टोक्ती, यावर एकनाथ खडसेंनी त्यांची बाजू स्पष्ट केली. कुणामध्येच काही चर्चा नाही आहे. नाथाभाऊवर सर्वांना विश्वास आहे की नाथाभाऊ काही पक्ष बदलवणार नाही आणि नाथाभाऊ काही खोक्यावर विकला जाणारा माणूस नाही आहे. ज्या पक्षाने मला आता आमदारकी दिली, राजकीय प्रतिष्ठा परत प्राप्त करून दिली, त्या पक्षाचा सोडून जाईल, त्याग करून जाईल असं आता तरी काही वातावरण नाही आहे आणि मी तशातला विचारही कधी केलेला नाही आणि करणारही नाही. एकनाथ खडसेंनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती. मात्र एकनाथ खडसेंच्या स्पष्टीकरणानंतर या चर्चांना विराम मिळालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता पाहणार आहोत नवरात्रोत्सवासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या आमच्या उदे ग उंबे उदे या विशेष सेगमेंटमधून. तर शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आणि दुर्गाष्टमीच्या दिवशीच तुळजाभवानी देवीची आता मात्र वेगळ्या पद्धतीनं पूजा बांधण्यात आलेली आहे. ही पूजा म्हणजे नवरात्रोत्सवातील दुर्गाष्टमीला श्री तुळजाभवानी देवीची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा या स्वरूपात मांडली गेली आहे. या पूजेमध्ये तुळजाभवानी आक्रमक रूपात महिषासुराचा वध करताना दाखवण्यात आली आहे. पृथ्वी तलावरती महिषासूर या राक्षसानं नरसंहार माजवलेला होता आणि 8 दिवसांच्या युद्धानंतर महिषासूर देवीला शरण गेला होता अशी आख्यायिका सांगतच महाअष्टमी निमित्तानं करवीर निवासिनी महालक्ष्मीची महिषासुरमर्दिनी रूपामध्ये पूजा बांधण्यात आली. आई जगदंबा ही केवळ देव किंवा मानवाची नव्हे तर दैत्यांची सुद्धा माता आहे आणि त्यामुळे महिषासुरासारख्या वाट चुकलेल्या पुत्रासाठी या मातेनं महिषासुरमर्दिनीचं रूप घेतलेलं आहे अशी आख्यायिका यामागं सांगण्यात येत असते.
आणि आता पाहणार आहोत सविस्तर मुलूक महाराष्ट्र आणि मुलूक महाराष्ट्राच्या अगदी सुरुवातीलाच बातमी पाहणार आहोत दसरा मेळाव्या संदर्भातली. कारण दसरा मेळाव्यावरून राज्यातील राजकारण तापलेलं असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीनं देखील आपला पाठिंबा हा दसरा मेळाव्याला जाहीर केल्यानंतर त्या संदर्भातलं बॅनर लावलं. मात्र या बॅनरबाजी नंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि भाजप आमने सामने उभे ठाकल्याचं पाहायला मिळत आहे. पाहूयात याच संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट. शिवसेनेचा मेळावा, राष्ट्रवादीचं बॅनर. पार्कातल्या मेळाव्याला राष्ट्रवादीचं कव्हर. शिवसेनेच्या मेळाव्याला मवियाची साथ. मेळाव्यात दिसणार मैत्रीचा हात. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो माता उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या बाहेर लागलेले हे बॅनर चर्चेचा विषय ठरले. एक संघटना, एक विचार, एकच मैदान आणि परंपरा अखंड राहू द्या असं बॅनरवर नमूद करून शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेसाठी लावलेल्या बॅनरवरून भाजपनं जोरदार निशाणा साधलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध होता याची आठवण राम कदमांनी करून दिली. तर शिवाजी पार्कमध्ये गर्दीसाठी काँग्रेस मदत करणार असल्याचा टोला आशिष शेलारांनी लगावला. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचा एकच सवाल आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत लढण्यात आपली हयात घालवली, त्यांच्यासोबत संघर्ष केला, हा आमचा नाही, हा स्वर्गीय बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांचा आणि महाराष्ट्राचा सवाल आहे. दसऱ्याला शिवाजी पार्क भरणार नाही म्हणून पेंग्विन सेनेला शिवाजी पार्क भरण्यासाठी काँग्रेसचा हात आता बळ प्रयत्न. त्यांच्या लक्षातच येत नाही की यामध्ये स्वतःचा स्वार्थ आणि बळ वाढवण्याचं काम राष्ट्रवादी गपचूपपणे करत आहे. राजकीय जवळीकीच्या मुद्द्यावरून भाजपनं तोफ डागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सडेतोड उत्तर देण्यात आलंय. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातली शिवसेना खरी असल्यानं त्यांच्या सोबत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्ट केलं. खरी शिवसेना कोणाची हा वाद जरी निवडणूक आयोगासमोर प्रलंबित असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून खरी शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वातली शिवसेना. 2014च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढले होते. तेव्हापासून दोन्ही पक्षांचे संबंध दुरावलेले आहेत. तर 2019 मध्ये शिवसेनेनं मवियासोबत सत्ता स्थापन केल्यावर दोन्ही पक्षांमधलं राजकीय वैमनस्य प्रचंड वाढलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं भाजपच्या आरोपांना तिखट शब्दात उत्तर दिलं. माहितीसाठी सांगते, अनेक जण त्या शिवाजी पार्कच्या कठड्यावर, मग काँग्रेस असतील, राष्ट्रवादी असतील, सगळे येऊन ऐकायला बसायचे. अनेकदा आमच्या भेटी झाल्या आहेत, अनेक लीडर. आम्ही हे काही नवीन नाहीये आणि आले तर तुमच्या पोटात का दुखतात. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला साथ देताना दिसतायत. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या मेळाव्याकरता भाजपच्याही सदिच्छा असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे दसरा मेळावा राजकीय आघाड्यांचं मैदान झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण येत्या काळात होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा आणि या दसरा मेळाव्याच्याच निमित्तानं दसरा मेळाव्याची संपूर्ण तयारी पाहण्यासाठी खुद्द मिलिंद नार्वेकर हे दसरा मेळाव्याच्या ठिकाणी जाऊन पोहोचलेले होते. मात्र यापूर्वी शिंदे गटाशी झालेली त्यांची जवळीक झालेल्या गाठीभेटींनंतर मात्र ते सुद्धा शिवसेनेला रामराम करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं होतं. मात्र अखेर या चर्चा केवळ चर्चाच ठरलेल्या आहेत. दसरा मेळाव्यासाठी नार्वेकर मैदानात. नार्वेकरांच्या खांद्यावर दसरा मेळाव्याची धुरा. शिवसेना सोडण्याच्या चर्चेला पूर्णविराम. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी कंबर कसली आहे. त्यांनी रविवारी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात जाऊन दसरा मेळाव्याच्या पूर्वतयारीची पाहणीही केली. मिलिंद नार्वेकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यामुळेच नार्वेकरांकडे पक्षाच्या सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र शिंदे समर्थकांच्या बंडामुळे शिवसेनेतील परिस्थिती बदलली आहे. अनेक नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. अशातच मिलिंद नार्वेकरही शिंदे गटाच्या मार्गावर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. शिंदे सरकारमधील मंत्र्यांनीही त्याचे संकेत दिले होते. चरणसिंग गावात गेला, आता मिलिंद नार्वेकर तुमको लिख के था जिस दिन धनुष्यबाण अपने तरफ आ जाएगा 15 में से तुमको 5 आमदार की टिकट नहीं मिलेगा. वो तो देखने के लिए कमाना रहा कब तीर का मतलब आ रहा है. एकीकडे नार्वेकर शिंदे समर्थकांमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा रंगलेली असताना दुसरीकडे मिलिंद नार्वेकरांनी मात्र मौन बाळगलं होतं. त्यामुळे संभ्रमात आणखीच भर पडली होती. मात्र आता नार्वेकर पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय. तसंच याविषयी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी ट्विट केलंय. नार्वेकर काल शिवसेनेची शिवाजी पार्क छत्रपती शिवाजी पार्क मैदानवर पाहणी करायला होते. सगळी पाहणी केली. अजून त्याच्या वेगळं काय सांगायला पाहिजे. त्यामुळे नार्वेकरांची चिंता नको. खूप निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आहेत. मिलिंद नार्वेकरांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. गणेशोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नार्वेकरांच्या घरी दर्शनाला आले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अशातच गेल्या काही दिवसांपासून मिलिंद नार्वेकर शिवसेनेपासून काहीसे अलिप्त असल्याची चर्चा रंगली होती आणि त्यामुळे ते शिवसेना सोडणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. मात्र दसरा मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेत नार्वेकरांनी त्या चर्चेला पूर्ण विराम दिलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेटपणे आता छगन भुजबळ यांना टार्गेट केलेलं आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे ओवेसी असल्याचा घणाघात त्यांनी केलेला आहे आणि त्यांच्यावर हा जोरदार हल्लाबोल केलेला आहे. छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी शाळेत सरस्वतीच्या फोटोबाबत वक्तव्य केलेलं होतं आणि त्यावर आता बावनकुळेंनी ही टीका केलेली आहे. ज्या पद्धतीने छगन भुजबळाचं वक्तव्य आलं सरस्वती मातेच्या बद्दल, आद्यशक्ती सरस्वती मातेचं अस्तित्व त्यांनी आहे की नाही हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला. खऱ्या अर्थाने छगन भुजबळ हे राष्ट्रवादीमधले ओवेसी आहे असं मला वाटतं. बातमी आहे त्यानंतर औरंगाबाद या ठिकाणाहून. औरंगाबादमध्ये आज रेल्वेच्या भूमिपूजनाचा सोहळा त्या ठिकाणी पार पडला. मात्र त्याच निमित्तानं आयोजित असलेल्या याच कार्यक्रमामध्ये रावसाहेब दानवे आणि इम्तियाज जलील हे आमने सामने आलेले होते. कारण औरंगाबादमध्ये आज केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पीट लाईनच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. कार्यक्रमात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि खासदार इम्तियाज यांच्यात शाब्दिक खडाजंगी देखील पाहायला मिळाली. रावसाहेब दानवेंना मराठवाड्यातील रेल्वेच्या मागासपणाला निजामांना जबाबदार धरलं तर जलील यांच्याकडे बघून त्यांनी निजामाचा उल्लेख केलेला आहे. 70 वर्षांनंतरही निजामाला जबाबदार धरणं हास्यास्पद असल्याचा टोला इम्तियाज जलील यांनी दानवेंना लगावला. औरंगाबाद का और आता नहीं है. एक बार मैं आपको कई बार बोला, आप मेरे बड़े अच्छे दोस्त है अपोजिशन के, लेकिन दोस्ती हमारी बहुत पक्की है. मैं तो मानता हूँ, सबको बोलता हूँ, मैं अश्विन जी को भी बोलता हूँ, आदमी तो एमआईएम का है.
लेकिन लगता है ये बीजेपी का है कि क्या? अरे मांगे तो मांगनी थी आपने छत्रपति संभाजीनगर के लिए, आप मांग रहे औरंगाबाद के लिए। तो अगर मांगते तो हो जाता था। निजाम चले गए 70 साल पहले, उसका रोना अभी भी दानवे साहब अभी रोते बैठे हुए हैं। हमें ये कहना है कि मराठवाड़ा की जनता जो है वो आपसे ठोस क्या क्या देने वाले हैं। आप रेलवे स्टेशन बना दे रहे हैं, कब घोषणा हुई थी मुझे ये बताइएगा। रेलवे को यहाँ पर मॉडल रेलवे स्टेशन औरंगाबाद का बनना चाहिए, इसकी घोषणा कब हुई थी? माजी आमदार राम पंडागळे यांनी देखील आता शिंदे गटामध्ये थेटपणे प्रवेश केल्याचं समोर आलेलं आहे आणि त्याला कारणही तसंच आहे, कारण शिंदे गटातील इनकमिंग थांबण्याचं नाव घेत नाहीये। त्या कारण माजी आमदार राम पंडागळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज भेट घेऊन शिंदे गटात प्रवेश केला आणि यावेळी त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केलेला आहे। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना धमकी दिल्याची बातमी पसरल्यानंतर आज मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनीही वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि यावेळी मुख्यमंत्र्यांनी संरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। राम भाऊ पंडागळे आपले माजी आमदार, दलित समाजाचे, शोषित पीडित समाजाचे, त्यांनी देखील त्यांच्या असंख्य प्रमुख कार्यकर्त्यांचा प्रवेश केलेला आहे। असं हे काही सुरू आहे गेल्या काही महिन्यांपासून, 2-3 महिन्यामध्ये हे मोठ्या प्रमाणावर लोक येतात, भेटतात, प्रवेश करतात, समर्थन देतात, पाठिंबा देतात। एक त्यांचा एक प्रेम, आशीर्वाद, शुभेच्छा आणि एक विश्वास देखील ते दाखवत आहेत। कालपासून खूप लोकांचे फोन इकडे येत होते, परंतु त्यांना सांगितलंय बाबा इकडे तशी काय काळजी करू नका। आणि नाहीतर हे काही प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आलेत मराठा क्रांती मोर्चाचे, आणि त्यांना जे काही काल समजल्यानंतर सगळीकडून राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर संपर्क करत होते। तर या ठिकाणी आज मी त्यांना मनापासून त्यांना धन्यवाद देतो। आणि आता बातमी आहे महाराष्ट्राची चिंता वाढवणारी, कारण यापूर्वीच पीएफआयचा काळा चेहरा उघडा करण्यामध्ये यश आलेलं असताना दुसरीकडे मात्र आता दहशतवादी कारवायांचे धागेदोरे हाती लागलेल्या वादग्रस्त पीएफआयचा आणखी एक कारनामा समोर येतोय। कारण मराठवाड्यामध्ये शारीरिक प्रशिक्षणाच्या नावाखाली दहशतवादाचं प्रशिक्षण दिलं जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं औरंगाबादमध्ये अटक केलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांची चौकशी केली असता ही माहिती उघड झाली आहे। एटीएसनं अटक केलेल्या कार्यकर्त्यानं औरंगाबाद येथील पडेगाव, नारेगावसह बीड आणि जालना इथे शारीरिक प्रशिक्षणाच्या नावाखाली दहशतवादाचं प्रशिक्षण दिलं जात असल्याचं तपासात सांगितलं। हे प्रशिक्षण एका बंद शेडमध्ये देण्यात येत होतं आणि त्याशिवाय अटकेत असलेल्या आरोपींच्या वेगवेगळ्या बँक खात्यांमधून अनेक मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा एटीएसनं न्यायालयात केला। त्याच्या खात्यामध्ये 1,80,000 सापडल्याचा दावाही अधिकाऱ्यांनी केलेला आहे। अटकेत असलेल्या आरोपीच्या चौकशीत मिळालेल्या माहितीवरून हार्ड डिस्क आणि काही कागदपत्र देखील जप्त केल्याची माहिती कोर्टात दिली गेलेली आहे। एसटीच्या सीटवरती बसून रील्स बनवणं एका महिला वाहक चालकाला त्याचा जोरदार फटका बसल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे। कारण एसटीमध्ये असलेली हीच महिला त्या ठिकाणी रील्स बनवताना आढळून आलेली होती। एसटीच्या सीटवर बसून रील्स बनवणं याच महिला वाहक चालकाला मात्र चांगलंच महागात पडलंय। एसटी महामंडळानं रील्स बनवल्यामुळे या महिला वाहकाला थेट निलंबित केलेलं आहे। एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका एसटी महामंडळानं ठेवलेला आहे। तर एसटी संपात सहभागी न झाल्यामुळे माझ्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं एसटी वाहक मंगल सागरगिरी यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान एसटी महामंडळानं केलेल्या कारवाईवरती अनेकांनी आक्षेपही घेतलेले आहेत। दरम्यान याच महिला वाहक मंगल सागरगिरी यांच्यावरती झालेल्या कारवाईनंतर मात्र अनेक प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे। आणि स्वतः या महिला चालक यावेळेला आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। बरं, तुमच्यावरती ज्यावेळेला कारवाई करण्यात आली त्यानंतर देण्यात आलेलं कारण हे तुम्हाला तरी मान्य आहे का, ज्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे?
ते कारण त्यांनी मला एकतर फोन पण केला नाही, काय काय झालं काही मला काही सांगितलं नाही आणि मला न काही सांगता त्यांनी डायरेक्ट मला निलंबित केलेलं आहे. बरं, तुम्हाला ज्यावेळेला या कारवाईला सामोरं जावं लागलं, या कारवाईच्या आधी तुम्हाला एखादी नोटीस, एखादा मेमो देण्यात आलेला होता का? आणि या संदर्भातली पुसटशी कल्पना देखील तुम्हाला होती का? नाही, काहीच झालं नाही. मला समज दिली नाही ना, मेमो दिला नाही, काय नाही. डायरेक्ट निलंबित. आणि ते पण मला कसं कळतंय, ज्यावेळेस युट्यूब माझ्या मोबाईलवर मी युट्यूबचा न्यूज बघत होते, तर डायरेक्ट मला माझा व्हिडिओ दिसला आणि त्याच्यावर धाराशिव रिस्टार, मंगल सागरगिरी निलंबित. अरे मला का निलंबित केलं बघितलं तर त्याच्यावर मला तिथं दिसतंय, मला आणि निलंबित पत्र तिथं दिसतंय, पण मला माहिती नाही त्याचं. साधा फोन सुद्धा केला नाही मला. बरं, म्हणजे थेटपणे तुमच्यावरती ही निलंबनाची कारवाई केली गेली, कुठल्याही प्रकारे तुम्हाला माहिती देण्यात आलेली नव्हती? आणि विशेष म्हणजे मी मेडिकल रजेवर आहे. बरं, तुमच्यावरती ज्या प्रकारचे आरोप करण्यात आलेले आहेत त्या संदर्भातलं एखादं स्पष्टीकरण तुम्हाला द्यावंसं वाटतं का? कारण अवघा महाराष्ट्र तुम्हाला या क्षणाला पाहतोय. माझ्यावर जे आरोप लावलेले आहेत ना, मग ती प्रत्येक म्हणजे आपल्या डिपार्टमेंट, आमच्या एसटी महामंडळामध्ये अनेक तालुका, जिल्हा, प्रत्येक आगाराचे ड्रायव्हर, कंडक्टर आणि मेकॅनिकल लोकांनी युनिफॉर्म आणि एसटी बसमध्ये आणि एसटीच्याच आवारात त्यांनी पण बनवलेले आहेत व्हिडिओ, तर त्यांना का निलंबित केलेलं नाही? बरं, पण आता यापूर्वी एसटीचा संप झालेला होता, त्या संपाचा आणि तुमच्यावरती करण्यात आलेल्या कारवाईचा काही संबंध आहे? तर मी संपात नव्हते म्हणून तरी सगळं घडलं ना. बरं, म्हणजे याचा अर्थ असा काढायचा का की तुम्ही संपात सहभागी झाल्या नाही म्हणून तुमच्यावरती ही निलंबनाची कारवाई करण्यात आली, असं तुमचं म्हणणं आहे? नाही, तसं नाही. मी प्रशासनाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. मी वॉचमन गेट म्हणून ड्युटी केली आणि ज्यावेळेस मला ड्रायव्हर मिळाला ना चालक, मग मी पहिली बस स्टँड डेपो मध्ये फक्त मी पहिली डेप काढली आणि माझा सुरुवात झाली. मग त्या संपातल्या जी नवीन संघटनातले लोक, महिला कार्यकर्ता किंवा जे पुरुष कार्यकर्ता आहेत, त्यांना माझा राग होता. ते म्हणत होते नाहीतर आम्ही तुला हे करणार, परेशान करणार. तर त्यावेळेस काय झालं, मी ड्युटी करत राहिले. तर ड्युटी करून आल्यानंतर हाड थू सतत मला म्हणजे टेन्शन देत राहिले. आणि मग मी नंतर डेपो मॅनेजर साहेबाकडं सांगितलं आणि डेपो मॅनेजर साहेबांनी मी 2 अधिकारी घेऊन पोलीस स्टेशनला गेला, तक्रार नोंद केली. तर तिथं माझ्या लक्षात आलं की PSI साहेब मॅच झालेले आहेत त्यांना, आणि त्यावेळेस पासून त्यांना माझा राग आहे आणि मला बोलू देत नाहीत कुणाला. त्यांच्या जी संघटनातले काही लेडीज, काही जेंट्स आहेत त्यांना बोलू नका म्हणते, ती गद्दार आहे, तिच्यामुळं विलीनीकरण झालं नाही. आणि मी काय अशी गद्दारी केली? मी प्रशासनाची ड्युटी पार पाडली ना. आणि त्यांनी काय केलं, फक्त माझाच व्हिडिओ डाउनलोड करून सगळ्याच्या सह्या घेतल्या आणि काही जण तर का सह्या घेतल्या ते सुद्धा माहिती नाही. आणि माझी तक्रार जाऊन एमडी दिली. म्हणजे एसी मध्ये सगळ्याला सारखं आहे. जे दुसरे त्यांना का सस्पेंड केलं नाही? मलाच का? हे सगळं स्पष्ट दिसतंय ना, हे सगळं काय व्हायला लागलंय. आणि दृष्ट प्रवृत्ती शक्तीनं, प्रशासनानं त्यांना त्यांच्या दबावाखाली, दबावाला बळी जाऊन मला निलंबित केलं. आणि मला बक्षीसपत्र भेटलं म्हणायचं. मी संपाची ड्युटी केली ना, त्याचं बक्षीस पत्र म्हणायचं मला. बरं, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आकसापोटी आणि रागापोटी तुमच्यावरती ही कारवाई करण्यात आली. बरं, संपाचा काळ हा एसटी कर्मचाऱ्यांसाठी खरं तर परीक्षेचा काळ होता. ज्यावेळेला संप सुरू होता त्यावेळेला मात्र तुम्ही स्वतःचं घर कसं चालवलं? मी ड्युट्या करत होते ना. मी फक्त 8 दिवस त्यांनी डेपो बंद केला. आलं की म्हणायचे गाडी काढू देणार नाही, शिवीगाळ करायचे. आणि आमचा कळंब डेपोच महाराष्ट्रामध्ये आगळा होता की कळंब डेपोच पहिला बंद पडला. आणि जास्त म्हणजे नाहीतर मी आत्महत्या करायला असं तसं चालू होतं त्यावेळेस. तरी पण मी DM साहेबाला विनंती केली, सर मला ड्युटी करायची, माझं घरचं पंच माझं त्याच्यावरच आहे. त्यावेळेस मग DM साहेब म्हणले
चालक तयार नाहीत मॅडम. मग मला म्हणजे वॉचमन घेतलं, वॉचमन म्हणून करताल का? मी म्हणलं हो सर करते, मला त्यात कशाची लाज आहे म्हणलं. मी एक एसटीची कर्मचारी आहे, मला त्याचा अभिमान वाटतो म्हणलं. आणि मी कोणतंही तुम्ही जी कर्तव्य देताल ती पार पाडायला तयार आहे. मग मी 15 दिवस वॉचमन घेतला, वॉचमन म्हणून ड्युटी केली. आणि ज्यावेळेस एक चालक तयार झाला त्यावेळेस पहिली गाडी मी बाहेर काढली. बरं, तुम्ही म्हणताय की तो कालावधी कसा गेला, काय गेला, मात्र यावेळेला एसटी प्रशासनाकडून तुम्हाला असलेल्या नेमक्या अपेक्षा काय? एसटी प्रशासनाला काही सांगायचं आहे यावेळेला? तर माझं म्हणणं असं आहे की माझ्यावर जी त्यांनी कारवाई केली हे मला मान्य नाही. आणि मला त्यांनी एकतर माझी कारवाई रद्द करून मला कामावर हजर करून घ्यावं, नाहीतर महाराष्ट्रात जेवढे बी ड्रायव्हर, कंडक्टर, महिला कंडक्टर, मेकॅनिकल लोक युनिफॉर्मवर आणि एसटीच्या आवारात आणि ऑन ड्युटी मध्ये बसमध्ये त्यांनी जे रील्स व्हिडिओ बनवलेले आहेत त्यांना बी निलंबित करावं. कारण रूल्स काय सांगतो सगळ्याला सारखा आहे. माझ्यावर करतात मला अन्याय झाला ना माझ्यावर. आणि सरळ दिसतंय की एक दृष्ट प्रवृत्ती शक्ती त्या दबावाखाली आमचं प्रशासन बळी पडलेलं आहे. बरं, स्वतः मंगल सागर गिरी आपल्यासोबत होत्या. खूप खूप धन्यवाद. न्यूज 18 लोकमत बरोबर आपण या संदर्भात बोललात त्यासाठी. तर यावत आज संपूर्ण दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्रात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या अशा बातम्या. तर आजच्या मुलुक महाराष्ट्रामध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.